सर्व नमस्कार. आपण आता पाश्चिमात्य राजकीय विचाराची सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये जे आपला पहिला विचारवंत आहे तर ते आहेत प्लेटो. प्राचीन राजकीय सिद्धांतामध्ये किंवा प्राचीन राजकीय विचारामध्ये तत्त्वज्ञानाचा आधारस्तंभ म्हणून आपण प्लेटोला विचारात घेतो. खऱ्या अर्थाने पाश्चिमात्य राजकीय विचाराची किंवा पाश्चिमात्य राजकीय सिद्धांताची सुरुवात ही सॉक्रेटिस यांच्यापासून होते. सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल ही मोठी गुरु शिष्य परंपरा आहे, ज्या परंपरेने पाश्चात्य राजकीय सिद्धांताला जन्म दिला. आणि एक काळ असा होता की ज्या काळामध्ये ग्रीक संस्कृती ही अतिशय मैलाचा दगड समजली जायची किंवा त्या संस्कृतीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विचार पैलू हे विकसित झाले. त्यापैकी सॉक्रेटिस हा महत्त्वाचा विचारवंत होता. म्हणून प्लेटोला विचारात घेण्यापूर्वी असं म्हटलं जातं की सॉक्रेटिस जिथं संपता तिथून प्लेटो चालू होता. म्हणजे प्लेटोच्या शरीर जरी प्लेटोचं असलं तर त्याची जी सावली आहे ती सावली म्हणजे सॉक्रेटिस आहे. म्हणून ग्रीक राजकीय विचाराचा जो प्रभाव आहे किंवा ग्रीक राजकीय विचाराची जी सुरुवात आहे तो प्लेटोपासून अधिक पडताना आपल्याला दिसून येतो. तर सॉक्रेटिस का महत्त्वाचे आहेत, तर प्लेटो हे सॉक्रेटिसचे शिष्य होते, विद्यार्थी होते. आणि विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्यावर एक मोठा प्रभाव हा पडलेला दिसतो. म्हणून प्लेटोच्या विचाराची जडणघडण ही सॉक्रेटिसच्या विचारातून झालेले आपल्याला दिसून येते. सॉक्रेटिसचा जो काळ होता तो इसवी सन पूर्व 469 ते इसवी सन पूर्व 399 असा होता. आणि या काळामध्ये प्लेटोचा जो संपर्क आहे तो संपर्क हा सॉक्रेटिसशी आला. आणि सॉक्रेटिसची जी तर्कविद्या आहे तर त्याचा परिणाम हा प्लेटोच्या विचारावर झालेला आपल्याला दिसतो. आणि हा पूर्ण प्रभाव द रिपब्लिक नावाच्या पुस्तकामध्ये, जे पुस्तक राज्यव्यवस्थेवरचं महत्त्वाचं पुस्तक म्हणून ओळखलं जातं, जे पुस्तक राजकारणावरचं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक म्हणून ओळखलं जातं, ज्या रिपब्लिकला इक्वायगस पॉलिटिकास असं म्हणतात, म्हणजेच पॉलिटिक्स. आणि ते पुस्तक एक संवाद स्वरूपाचं आहे. आणि तो संवाद खऱ्या अर्थाने सॉक्रेटिस आणि इतर म्हणजे प्लेटो आणि इतर लोकांमध्ये झालेला दिसतो. त्या पुस्तकातून प्लेटोच्या विचाराची सुरुवात पाहायला मिळते. त्यामध्ये जे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ही पद्धत सॉक्रेटिसने विकसित केली. त्याचा प्रभाव हा प्लेटोवर पडलेला दिसतो. पण एक गुरु शिष्य परंपरा, एक गुरु आणि शिष्याचं जे दृढ नातं आहे ते नातं इथे आपल्याला पाहायला मिळतं. त्याबरोबरच ही चर्चा केवळ एकांगी आणि ओघवती असायची नाही, तर ही चर्चा तर्काच्या आधारावरती असायची. टीकात्मक परीक्षण आणि त्याचं समर्थन ह्या दोन्ही बाबी इथे असायचे. आणि त्याचा प्रभाव हा प्लेटोवर पडला. म्हणून प्लेटोनी जे डायलॉक्टिक मेथड आहे, संवाद जी पद्धती आहे ती संवाद पद्धती सॉक्रेटिसपासून ती घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि जे सॉक्रेटिस होते ते सतत भ्रमण करणारे व्यक्ती होते. आणि सतत फिरणे, लोकांशी संवाद साधणे हे त्यांचा छंद होता. म्हणजे सॉक्रेटिस मुळात त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्यावरचे संस्कार झाले. त्यांची आई दाई होती आणि वडील मूर्तिकार होते. आणि जेव्हा त्यांना विचारलं जायचं की बाबा तुमची आई तर अशी आहे, दाई आहे, तुमचे वडील मूर्ती बनवतात, तर तेव्हा त्याचं जे उत्तर असायचं सॉक्रेटिसकडून येणारं ते असं होतं की माझे वडील एका नव्या विचाराला जन्म देतात आणि माझी आईसुद्धा एका नव्या विचाराला जन्म देते. आणि त्या प्रभावामध्ये सॉक्रेटिस वाढतात. ज्या सॉक्रेटिसने तत्कालीन ग्रीकची परिस्थिती जे अतिशय विदारक होती, व्यक्ती हा व्यक्तीला एक इतर व्यक्ती समजत नव्हता,
भौतिकवादाचा इतका प्रभाव तत्कालीन परिस्थितीमध्ये होता, त्यामुळे माणसातली नैतिकता, त्याचं सद्गुण, त्याचं ज्ञान मिळवण्याची प्रवृत्ती, त्याचं अज्ञान, या अनेक गंभीर समस्या होत्या. त्या समस्येवर त्यांनी आवाज उठवून या समस्येतून लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि एक आदर्श नागरिक घडवण्याचा जो प्रयत्न होता, तो प्रयत्न त्यांच्या विचारातून दिसतो. म्हणून एकदा असं म्हटलं जातं की डेल्फीने एक देवयानी केली होती की सॉक्रेटिस हा पृथ्वीवरचा सगळ्यात हुशार माणूस आहे. तेव्हा सॉक्रेटिस म्हणतात, मला फक्त एवढंच माहीत आहे की मला काही माहीत नाही. मैं सिर्फ इतना जानता हूँ की मैं कुछ नहीं जानता. आणि मग ते म्हणतात की माझ्या जीवनाचा जो अंतिम उद्देश आहे तो अज्ञान दूर करणं आहे. म्हणून जे राज्य नावाची संकल्पना आहे, तेव्हा राज्य आणि समाज असा फारसा काही फरक नव्हता. त्यावेळचा जो समाज होता तो समाज तो अनेक अज्ञानामध्ये अडकलेला होता. आणि हे अज्ञान शासनाबद्दलचं होतं, समाजाबद्दलचं होतं, आपल्या सामाजिक प्रश्नांबद्दलचं होतं. याचं कुठलंही भान तत्कालीन परिस्थितीमधल्या लोकांना नव्हतं. आणि मग या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ज्ञान हेच मोठी महत्त्वाची शक्ती आहे. आणि ह्या शक्तीच्या आधारावर आपल्याला समाजामध्ये बदल घडवून आणता येतो. अशा प्रकारची समज ही सॉक्रेटिस यांनी विकसित केलेली होती. आणि तो प्रभाव आपल्याला प्लेटोवर पाहायला मिळतो. त्यांनी सॉक्रेटिसने जे अथेन्समधली लोकशाही होती, त्या अथेन्समधल्या लोकशाहीची टीका केलेली आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की लोकशाही हे कशी असली पाहिजे, ज्या लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत आणि ते सोडवले गेले पाहिजे. म्हणून लोकांच्या प्रश्नांना केंद्रबिंदू मानून तिथल्या राजाने कार्य करायला पाहिजे. म्हणून त्यांनी राजकारण करणं एक कला असं म्हटलेलं आहे. पॉलिटिक्स इज एन आर्ट. म्हणून जे कलाकार आहेत, जे राजकारणामध्ये सक्रिय असतात, तर ती लोक नैतिक असणं गरजेचं आहे. ते सत्य असणं गरजेचं आहे. त्यांचं वर्तन हे सद्गुणी असणं गरजेचं आहे. म्हणून ते असं म्हणतात की राज्य हे केवळ दगडाधोंड्याचं, माळा पर्वताचं राज्य नाही, असत नाही. तर राज्य हे त्या भूप्रदेशावर निवास करणाऱ्या लोकांचं चारित्र्य म्हणजे राज्य होय. आणि म्हणून हे चारित्र्य जसं विकसित होईल तसं राज्य नावाची संकल्पना ती अधिक आदर्श होईल. म्हणून सॉक्रेटिस यांचं म्हणणं की राज्य हे सद्गुणी असलं पाहिजे, राज्यातले लोक हे न्यायी असले पाहिजे, ज्ञानी असले पाहिजे. आणि त्याचबरोबर राज्यातल्या लोकांचं चरित्र हे जर चांगलं असेल तरच खऱ्या अर्थाने आदर्श राज्य निर्माण होऊ शकतं. म्हणून लोकशाही शासन व्यवस्थांमध्ये किंवा कुठल्याही राज्यामध्ये जो महत्त्वाचा दुवा आहे तो म्हणजे नैतिकता आहे, ते म्हणजे सत्य आहे आणि ते म्हणजे न्याय आहे. ह्या बाबीचा प्रभाव हा प्लेटोच्या संबंध आयुष्यावर, म्हणजे प्रारंभीचं त्याचं जीवन होतं रिपब्लिकपर्यंत, त्याच्यावर पडलेला दिसतो. त्यामुळे प्लेटोनी जे महत्त्वाचं काम केलं सॉक्रेटिसच्या नंतर, ते म्हणजे ज्यांनी महत्त्वाचे जे 3 सिद्धांत मांडले होते अरिस्टॉटलने, न्यायाचा सिद्धांत, सत्याचा सिद्धांत, नैतिकतेचा सिद्धांत, याचा प्रभाव हा प्लेटोच्या प्रारंभीच्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे सॉक्रेटिसने जी तर्कविद्या दिली होती, सॉक्रेटिस हे तर्कविद्येमध्ये अतिशय निपुण होते, परंतु त्यांना आपल्या विद्येवर कधीही गर्व नव्हता. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रीकचे नागरिक हे सगळ्यात ज्ञानवान होते, गुणवान होते, तरी देखील त्यांचं म्हणणं असं होतं की मला फक्त एवढंच माहीत आहे की मला काहीच माहीत नाही. म्हणजे मैं सिर्फ इतना ही जानता हूँ कि मैं कुछ नहीं जानता. म्हणून जिथे सॉक्रेटिसचे जे पूर्ववर्ती
त्याच्या पूर्वीचे जे तत्त्वज्ञानी होते त्या तत्त्वज्ञानांनी जे बाह्य जगत आहे म्हणजेच भौतिक तत्त्व आहे, भौतिक घटक आहे, त्या घटकाच्या विश्लेषणाची एक परंपरा त्यांनी सुरू केलेली होती. आणि सॉक्रेटिसने जे आंतरिक जगत आहे, व्यक्तीमधला अंतरात्मा आहे, मनुष्याचं अंतःकरण आहे, त्या अंतःकरणाच्या संदर्भाने अंतःकरणाच्या बाबतीत ज्ञान प्राप्त करण्याची प्रेरणा ही सॉक्रेटिसमध्ये होती, हीच सॉक्रेटिसने दिली. म्हणजे सॉक्रेटिसच्या पूर्वी जे बाह्य जगताचं, भौतिक जगताचं जे ज्ञान आहे किंवा जे भौतिक जगतातले जे भौतिक घटक आहेत त्याच्यामधले जे बदल आहेत त्या बदलाचा परिणाम हा ज्ञान म्हणून मांडण्यात आला. परंतु सॉक्रेटिसने भौतिक जगताला ज्ञान न म्हणता त्यांनी ज्ञानाची जी दुसरी बाजू मांडली ती म्हणजे माणसाचा अंतरात्मा, त्याचा अंतर्मन. म्हणून व्यक्ती किती चांगला आहे हे बाह्य वर्तनावरून त्याचं फारसं कळत नाही, पण त्याचं अंतरात्मा, त्याचं मन काय म्हणतं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी यांना आत्मज्ञान प्राप्त करा, नो दे सेल्फ, अशा प्रकारची शिकवण ही सॉक्रेटिसच्या तर्कविद्येचा एक महत्त्वाचा भाग होती. आणि म्हणून त्याचं म्हणणं असं होतं की आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्या घटनांचं वस्तुनिष्ठ आणि तर्कशील विश्लेषण हे अंतरात्म्याच्या आधारावर आपण करू शकतो. आणि याच आधारावर आपण न्याय, नैतिकता, सद्गुण, ज्ञान, शिक्षण या बाबीचा आपण अन्वयार्थ, त्याचा अर्थ आपण लावू शकतो. म्हणून त्यांनी अंतरात्म्याच्या आधारावर जे बाह्य जगतातले जे प्रश्न आहेत, जे बाह्य ज्ञान आहे, त्या ज्ञानावरच त्यांनी प्रारंभीच्या काळात प्रश्न उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांचं म्हणणं होतं की आपण कशावर लक्ष दिलं पाहिजे, तर तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या आपल्या समस्या आहेत त्या समस्या कोणत्या आहेत, तर चारित्र्यहीनतेच्या समस्या आहेत. त्यांना स्पार्टन या लोकांचा, म्हणजे स्पार्टाच्या लोकांचा सतत अन्याय करावा लागतो आहे. त्यांना अनेक वेळा अत्याचाराचा सामना करावा लागतो आहे. म्हणून या निष्कर्षावर ते पोचतात की लोकशाही ही काय आहे, तर ही एक प्रकारची वाईट शासन प्रकार आहे ज्याच्यामध्ये तर्कबुद्धी कमी आहे आणि त्याच्यात इमोशन्स जास्त आहेत. काय आहे त्याच्यामध्ये भावना, इमोशन्स अधिक आहेत आणि तर्कबुद्धी कमी आहे. म्हणून चरित्रहीन लोक या भावनेचा आधार घेऊन निवडणुका जिंकतात आणि उच्च जे मोठी मोठी पदं आहेत निवडणुकीच्या माध्यमातून प्राप्त होणारी ती पदं प्राप्त करतात. परंतु त्या पदासाठीची पात्रता म्हणजे नैतिकता आहे, न्यायशीलता आहे, चरित्र आहे, हे त्या लोकांकडे नसतं. म्हणून राजकारण एक कला आहे आणि म्हणून या कलेमध्ये जो कलाकार आहे तो कलाकार संपूर्ण बाबतीमध्ये निपुण असला पाहिजे. म्हणून प्लेटोनी त्याच्या तत्त्वज्ञानाची संकल्पना याच आधारावर ती मांडलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून ते उदाहरण देताना सांगतात सॉक्रेटिस की जर आपल्याला चपला शिवायच्या असतील तर आपण मोचीकडे जातो, म्हणजे चर्मकाराकडे जातो. जर कपडे शिवायचे असतील तर आपण शिंप्यांकडे जातो. परंतु राजकारणामध्ये तुम्हाला यायचं आहे तर कुठल्याही प्रकारची कला लागत नाही. ते म्हणतात की साध्या साध्या जीवनातल्या बारीक बारीक गोष्टीकरिता आपल्याला काहीतरी पात्रता हवी असते. आपल्याला एक त्यांनी ते म्हटलं आहे की म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे आपण ज्याला लायकी म्हणतो तर ती हवी असते. काही गोष्टी तुम्हाला अवगत कराव्या लागतात. परंतु राजकारणामध्ये येण्यासाठी तुमच्याकडं कुठल्याही प्रकारच्या गुणाची गरज नाही. म्हणून लोकशाही हा वाईट प्रकार आहे अशा प्रकारची टीका ही सॉक्रेटिस करतात आणि हा प्रभाव देखील प्लेटोवर पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून अथेन्समध्ये
एका जी नवी नैतिकता आहे, अर्थात ज्याला आपण नॅचरल मॉरॅलिटी असं म्हणतो. जी नॅचरल मॉरॅलिटी म्हणजे काय तर नैसर्गिक नैतिकता आहे, ही नैतिकता होती. आणि या नैतिकतेचा विकास करण्याचं श्रेय सॉक्रेटिसकडे जातं. त्यांनी जी बहुदेववाद आहे, म्हणजे ईश्वराची संकल्पना, परंतु अनेक ईश्वराची जी संकल्पना आहे ती संकल्पना त्यांनी नाकारलेली आहे. आणि त्याचं श्रेय हे निसर्ग या घटकांना त्यांनी दिलेलं आहे. म्हणून त्यांनी देवदेवतांची, जे अनेक देवदेवता आहेत, त्यांची टीका करताना त्यांनी त्याची टीका केली. आणि त्यांना खुश करण्यासाठी जे रीतिरिवाज आहेत, त्याच्यासाठी जे बलिदान आहेत, त्या बलिदानाचा विरोध करून जे ऋतुचक्र चालतं ते निसर्गाचा भाग आहे, अशा प्रकारचं प्रतिपादन आपल्याला सॉक्रेटिस यांच्या विचारामध्ये ते पाहायला मिळतं. म्हणून सॉक्रेटिसने जी नैतिकता आहे, जी नैतिकता जी बहुदेव म्हणजे देवाकडून येते आणि नैसर्गिकतेकडून येते, या दोन प्रकारचं वर्गीकरण ते करतात. आणि नैतिकतेला धर्मापासून वेगळं करण्याचं ते सल्ला देतात. त्याबरोबरच त्यांनी जे पारंपरिक ज्या बाबी होत्या, त्या पारंपरिक बाबीला आव्हान दिलेलं आहे, ज्याला त्यांनी संशयवाद असं म्हटलंय. आणि या संशयवादाला या परंपरा अधिक दृढ करतात. आणि म्हणून या परंपरांमुळे आपण सत्यापर्यंत जाऊ शकत नाही. आणि जे तत्वज्ञानाचं जे मुख्य काम आहे, तर त्यांचं काम आहे की सत्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला एक प्रकारचा मार्ग देणे. म्हणून जे संशयवाद आहे, ज्याला स्केप्टिझम असं म्हटलं जातं, तर याच्यामध्ये ज्या सत्य आहे, जे ट्रूथ आहे, त्याचबरोबर जे चांगलं आहे, जे गुड आहे, या संदर्भात एक विश्वसनीय ज्ञान प्राप्त करण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया परंपरावादामध्ये किंवा परंपरेकडे ती असत नाही. इथे कुठल्याही प्रकारच्या तर्क पद्धती इथे काम करत नाही. आणि त्याबरोबरच परंपराचा आधार घेऊन आपण एका निष्कर्षापर्यंत येऊ शकत नाही. कारण इथे सत्य आणि चांगलं या दोन संकल्पना आपल्याला नीट पद्धतीने त्या मांडता येत नाहीत. आणि म्हणून अंतिम स्वरूपात काय होतं की अंतिम स्वरूपामध्ये आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही. आणि योग्य काय आणि अयोग्य काय हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून सॉक्रेटिसने जे समाजशैलीच्या माध्यमातून हा जो संशयवाद आहे तो कसा दूर होईल आणि अधिकाधिक तर्काचा आधार घेऊन वस्तुनिष्ठतेचं विश्लेषण कसं करता येईल, हा विचार सॉक्रेटिस यांनी दिला. आणि तोच प्रभाव हा प्लेटोच्या जीवनावर आपल्याला पाहायला मिळतो. आणि सॉक्रेटिसला आपलं जे जीवन आहे या सत्याच्याच मार्गावर चालल्यामुळे ते गमवावं लागलं. आणि असं झालं असं की जे एनिटस नावाचा राजा होता आणि जो लोकशाही राजा होता, या राजाच्या म्हणण्यावरून सॉक्रेटिसला आपला जीव गमवावा लागला. आणि तिथं त्यावेळी प्लेटो हा 20-25 वर्षाचा विद्यार्थी होता. आणि या काळामध्ये प्लेटोने आपल्या गुरुच्या मृत्यूनंतर जगभराची भ्रमंती केली आणि यानंतर त्यांनी आपल्या विचाराची सुरुवात केली. आपण जो राहिलेला भाग आहे तो आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पूर्ण करूया.